लाडकी बहीण योजनेतून 80 लाख नव्हे 92 लाख लाभार्थी वगळले। ई-केवायसी न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे लाभार्थी वगळलेत। एकूण लाभार्थ्यांच्या तब्बल 38% लाभार्थी योजनेतून कमी। बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणींना वगळलंय। महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 8 वाजता होणार मंथन। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि खासदार अशोक चव्हाण देखील बैठकीला उपस्थित राहणार। महायुतीच्या महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। सूत्रांची मोठी माहिती। भाजपला 48% महामंडळ, शिवसेनेला 29%, तर राष्ट्रवादीला 22% महामंडळ मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे आज दुपारी 12:30 वाजता मातोश्री इथं पत्रकार परिषद घेणार। राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे। नागपूरमध्ये शनिवारी रामरक्षा आंदोलन केलं जाईल। ठाकरेंचे नाशिक महानगरपालिकेतील 15 पैकी काही नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा। याच पार्श्वभूमीवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते आणि नगरसेवकांची आज आढावा बैठक होणार। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकांच्या गटनेतेपदीच्या वादासंदर्भामध्ये आज नागपूरच्या विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी होणार। वडेट्टीवार गटातील नगरसेवकांना त्यांचं संख्याबळ सिद्ध करावं लागणार, तर आज विभागीय आयुक्तांसमोर संख्याबळ सिद्ध करण्याची शेवटची संधी आहे। माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांची आज ठाणे पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता होती। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर राऊत कुटुंबातील 7 जणांवरती गुन्हा दाखल। कौटुंबिक छळ आणि जादूटोणा कलमा अंतर्गत गुन्हा दाखल। टीका करणाऱ्यांनी ओमराजे निंबाळकर यांचा संघर्ष पाहायला हवा। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांची टीका करणाऱ्यांना सल्ला। सचिन अहिरांनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन। ते इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा जो संघर्ष त्याग आहे ह्याच्याबद्दल कोण बोलत नाही। आणि मला आश्चर्य वाटते की पक्षातले ज्यावेळी काही लोक सांगतात की आल्यावरती ती चांगली असतात, केले तर ती नालायक, हे असं कसं चालेल? तर मला वाटतं या सर्व गोष्टी आहेत, पण आता तो व्यासपीठ नाही आहे। पण एक गोष्ट नक्की आहे की ओमराजे असतील, मी असेल, तिकडे संजय पाटील असतील खासदार, ही जी नवीन तरुण फळी जी आहे ती निश्चितपणे पक्षाला चांगली ताकद मिळेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती नवा विक्रम। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत फडणवीसांनी शरद पवारांना मागे टाकलं। महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस आता 3ऱ्या क्रमांकावर। मनोज जरांगे पाटील ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली जिल्हा दौऱ्यावरती येणार। 4 गावांमध्ये जरांगे पाटील यांच्या जाहीर सभा होणार। वाळवा तालुक्यातील बोरगाव इथं सकल मराठा समाजाच्या संघटनात्मक बैठकीमध्ये निर्णय झालाय। सांगलीतील ईश्वरपूर नगरपालिका नगराध्यक्ष अपात्र प्रकरणी आनंदराव मलगुंडे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयामध्ये दाद मागणार। विरोधकांच्या दबावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवल्याचा मलगुंडे यांचा आरोप आहे। सांगलीतील मिरज पंचायत समितीच्या इमारतीच्या उद्घाटनावरून गोरे आणि खोत यांची विरोधकांवरती टीका। सांगलीच्या विकासासाठी 1 रुपया तरी निधी आणला का? मंत्री जयकुमार गोरे यांची खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका। आणि एवढंच जर उद्घाटन घ्यायची खुमखुमी आहे, माझं सांगणं आहे आता आपण खासदार महोदय झाल्यापासून खासदार फंडाच्या बाहेरचा नया रुपया आणून मला दाखवा की हे काम आम्ही केलंय आणि मग रुबाब करा, आमचं काही म्हणणं नाही। नागपुरातील कपिलनगर परिसरामध्ये चहाच्या 10 रुपयांवरून मजुराचा खून। मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमासाठी उभारलेल्या मंडपावरती काम करणाऱ्या मनोज यादव यांची धारधार शस्त्रानं हल्ला। प्राथमिक माहितीनुसार चहा विक्रेता कैलास लालचंद गणवीर यानं हत्या केल्याची माहिती आहे। मुंबईच्या पायधुणी परिसरामध्ये एका 8 वर्षांच्या चिमुकलीवरती इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं अत्याचार केला। इमारतीतील शौचालयात मुलगी गेली असता सुरक्षा रक्षकाकडून अत्याचार। नराधम आरोपीला अटक। फाशी देण्याच्या मागणीसाठी स्थानिकांचा रास्ता रोको। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात झालेल्या हॉटेल मालकाच्या हत्येनंतर संतप्त नागरिकांचं आंदोलन। पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। मात्र मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी कायम आहे।
बीडच्या घाटनांदूर इथल्या ज्ञानेश्वर वाकडे हत्येप्रकरणी 7 आरोपींवरती गुन्हे दाखल. त्यानंतर वाकडे कुटुंबियांचे ठिय्या आंदोलन तात्पुरतं स्थगित. 5 आरोपींना अटक, इतरांचा शोध सुरू. बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी फाटा परिसरामध्ये 2 गटात हाणामारी. दोन्ही गटाकडून लाठ्या काठ्या, दगड आणि बेल्टनं एकमेकांना बेदम मारहाण. 3 जण गंभीर जखमी. पाकिस्तानमधील शहजाद भट्टी या कुख्यात गँगस्टर आणि त्याच्या संपर्कात असलेल्यांच्या संशयावरून 150 पेक्षा जास्त लोकांची चौकशी. विदर्भातील 10 जणांचीही ATS कडून 18 तास चौकशी. सोशल मीडियावरून सर्वजण शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय. तुरुंगातून पॅरोलवरती बाहेर आलेल्या आरोपीनं नागपुरातील फुकेश्वर भागामध्ये चाकूचा धाक दाखवत कुटुंबाला लुटलं. पोलीस येणार असल्याच्या भीतीनं आरोपीनं अमरावती तुरुंगात सरेंडर केलंय. नागपूर पोलिसांच्या तपासातून माहिती समोर. 5 जुलैला ही घटना घडली आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये एकावर तलवारीनं हल्ला करून हाताचे पंजे तोडलेत. रोहिदास दांगडे गंभीर जखमी. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. एकाला अटक तर इतरांचा शोध सुरू. नागपूर जिल्ह्यातील देवलापार परिसरामध्ये वाघाच्या भीतीनं झालेल्या धावपळीत बंधाऱ्यात पडून पिता पुत्राचा मृत्यू. या घटनेमध्ये जीवन कोकोडे आणि त्यांचा मुलगा जतीन याचा मृत्यू. मृतकांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाखांची मदत. कोल्हापूरमध्ये राजारामपुरीतील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. एका महिलेच्या मुलीचं बारसं होण्यापूर्वीच महिलेनं मृत्यूला कवटाळलंय. स्मिता काटकर असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. बुलढाण्यातील खामगाव शहरातील डॉक्टर गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू. डॉक्टरांच्या मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रात जिल्हाभर हळहळ. खामगाव ग्रामीण पोलिसांनी तिघांची चौकशी केली आहे. आषाढीच्या पार्श्वभूमीवरती सोलापुरात उत्पादन शुल्क विभागाच्या कारवायांना वेग. सांगोला अकलूज रोडवरील साळमुख चौकामध्ये दारू वाहतूक करणारा मोठा ट्रक ताब्यात. 1.25 कोटी रुपयांची दारू जप्त.